लागणारं साहित्य पाहिलं होतं, आता कृती करायची. आता पहिले बोल मध्ये खवा घ्यायचा. बरं, 1 वाटी खवा आहे हा. म्हणजे एवढा सगळा सगळा घ्यायचा आहे. हो हो. बर. अजून पुढे? त्याच्यामध्ये आता किसलेलं पनीर घालायचंय. बर. तेवढं लागेल. नंतर 2 चमचे कोको पावडर घ्यायचे. बर. 2 पूर्ण भरून चमचे घ्यायचे चांगले. पुरेची? चॉकलेटची चव आली पाहिजे चांगली. बरोबर, अगदी बरोबर. नंतर 3 चमचे मैदा घ्यायचा आहे. बरं. भरून चांगला. आणि आता हा खायचा सोडा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा थेंब घालायचा, म्हणजे मग ते व्यवस्थित मिक्स होतं. बघा, इतकं लागेल. आणि आता हे ह्याच्यामध्ये घालायचंय आणि सगळं नीट कणिक भिजवल्यासारखं हलक्या हाताने मळून घ्यायचंय. वा, मग घ्या मग. आता मिक्स झालेलं आहे. आता हे 15 मिनिटं मुरत ठेवायचं, जरा झाकून ठेवायचं. हे 15 मिनिटं याला वेळ लागेल मुरायला. आपण आता करतोय चॉकलेटचे गुलाबजाम. त्याच्यासाठी लागणारं जे मिश्रणाचं साहित्य आहे ते आपण एकत्र केलं, ते छान मळून घेतलं. 10-15 मिनिटं वाट पाहायला लागेल ना. हो, दरम्यान आपण इकडे कढई ठेवलेली आहे, तापत ठेवलेलं आहे तेल. बरोबर. चला, आपण एक 10 मिनिटं वाट पाहूयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. चला, 10 मिनिटं आपण वाट पाहिली आहे. आता आपण झाकण काढूयात आणि व्यवस्थित मुरल्यामुळे त्याचा रंगही थोडासा डार्क झालेला आहे. काय करूयात पुढे? आता ह्याचे गोळे करायचे. बर. अगदी काय सॉफ्ट असतं, छान. अगदीच गोल होईल की नाही मला झाला की नाही. होतात असते. होतात म्हणजे मी करतोय म्हणून होत आहेत ते. मला पण करता येतं. आपोआप कुठे होत आहेत? हो, आपोआप होत नाहीत की नाही. आता हे गोळे तयार करून झाल्यानंतर पुढे काय करायचं? आता हे डीप फ्राय करायचे आणि मग आपण पाकामध्ये घालायचे. साखरेचा 2 तारी पाक केलेला आहे आपण. बर. जवळजवळ होत आले. काय फार वेळ लागणार नाही असं दिसतंय आणि मी मदत केल्यामुळे तर फारच स्पीड वाढलाय. बरोबर ना? एकदम. तेल गरम झालेलंच आहे, काही प्रश्न नाही. आता आपण हे ताबडतोब डीप फ्राय करायला घेऊयात का? हो. वा, चॉकलेटचे गुलाबजाम तयार होतील. किती वेळ लागेल याला डीप फ्राय व्हायला? लगेच होतात. क्या बात है. खव्याचे आहेत ना, असं काही मंद गॅसवरच करायचे. बरोबर. वा, तळून झालेले आहेत. तळाला काही फार वेळ लागला नाही. अजिबात नाही. लगेच होतात. बरोबर. पाकात टाकायचे. 1-2 मिनिटं. बर, ठीक आहे. निथळू द्यायचं. सगळं निथळू द्यायचं. आणि हे अजिबात तेल पीत नाहीत, ड्रायच्या ड्राय राहतात. बरोबर. आणि आता पाकात घातल्यावर ते जरा फुलतील. बरोबर. कारण पाक आतमध्ये जातो तसे ते फुलतात चांगले. काय सुपर्ब दिसतंय हो हे. आणि आता चोको चिप्स कसे घालायचे याच्यावर? आता जरा ते मुरू द्यायचं थोडंसं. लगेच नाही घालायचे, नाही तर ते चॉको चिप्स डीप होतील त्याच्यात. बर, ठीक आहे. मग हे मुरल्यानंतर एक 10 मिनिटं तरी मुरत ठेवायचे ते पाकामध्ये. आणि मग त्याच्यानंतर डेकोरेशनच्या वेळेला ते, म्हणजे मुलांना खूप आवडतं ते चॉकलेट आणि ते चॉकलेटचे गुलाबजाम बघून ते एकदम टेम्पटिंग होतं आणि त्यांना अगदी यम्मी लगेच म्हणतात. माझं तेच झालेलं आहे मुलांना. म्हणजे आता मी लहान मुलगाच ना अजून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.